उपमुख्याध्यापिका आदरणीय सौ ए कुलकर्णी मॅडम, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य माननीय श्री व्ही गायकवाड, श्रीमती युवी पाटील मॅडम, सर्व विभागातील सांस्कृतिक विभाग प्रमुख, सर्व विभागातील अध्यापक प्राध्यापक बंधू भगिनी, सर्व विभागातील शिक्षकांचे नाव घेतात ज्यांचे अभिमानाने फुलती छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती. शत्रूस लढले ते स्वराज्यासाठी, धन्य झाली त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती. त्रिवार वंदन करुणी शिवरायास सुरुवात करते आजच्या कार्यक्रमास. विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश शासनाविरुद्ध लोकांना एकत्र आणण्यासाठी 1895 सालापासून लोकमान्य फक्त छत्रपती शासन हवं असे आदर्श राजे जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांचे साहस, त्यांचा त्याग आजही आपल्याला नव प्रेरणा जोम देतो. अशा कर्तृत्ववान व पराक्रमी राजांविषयी व्यक्त होताना शब्दही फिके पडतील. विद्यार्थी मित्रांनो, असा आपला राजा केवळ फॅशन म्हणून सोहळा पाहिला, कारण माझ्या राजांनी 18 पगड जातीत आपला मावळा पाहिला. यानंतर पशु शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री धोनीराम शिंदे सर तथा अण्णा यांना विनंती की त्यांनी प्रशालेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस हार अर्पण करावा. इतर मान्यवरांना पण विनंती, शिवरायांच्या मूर्तीस पुष्पगुच्छ. विसरू शकला नाही अजूनी काळही ज्यांची कीर्ती, ज्यांच्या पदस्पर्शाने झाली पावन इथली धरती. मुद्रा ज्यांची पाहता येते पराक्रमास भरती, अशी ती महाराजांची प्रतिमा, अशी ती शिवरायांची मूर्ती. महाराज गणपती भूपती प्रजापती गजपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान दैकित्व ज्ञानकार मंडित शस्त्रात शास्त्र शस्त्र पारंगत शस्त्रात शास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत श्रीमंत श्रीमंत. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री 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 स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हिंदू धर्म की. नाही कोणापुढे वाकला, नाही कोणापुढे झुकला, असा मर्द मराठा राजा शिवराय ऐकला. वरदवंत पुण्यवंत आणि जयवंत जाणता राजा, आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वपणे सुशील सर्वांठाई. या भूमंडळात बुके देऊन सत्कार संपन्न होत आहे. सादर करावा. आज आपण आपल्या प्रशालेमध्ये शिवजयंती सोहळा संपन्न करतोय. विद्यार्थी मित्रांनो, केलेल्या आव्हानानुसार आपण पारंपरिक वेशामध्ये आणि वेगवेगळ्या रूपरेषेमध्ये या ठिकाणी उपस्थित आहात. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पशु शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सन्माननीय धोंडीराम शिंदे सर आपल्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्या विनंतीला मान देऊन मी पशु शिक्षण प्रसारक मंडळ, त्याचबरोबर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर, ज्युनियर कॉलेज, व्यवसाय अभ्यासक्रम विभाग या सर्व शाखांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर प्रशालेचा सर्व अधिकारी वर्ग, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि या सोहळ्यामध्ये ज्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे, त्यामध्ये लेझिम असेल, झांज असेल, त्याचबरोबर शिवचरित्रावर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सादरीकरणासाठी
उपस्थित असणारे वेगवेगळ्या वेशभूषेमधले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत आता मी परत रिपीट करत नाही. आपण रिहर्सलच्या वेळी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. फक्त आपण रस्त्याने जाणार आहोत. वाहनांच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. ज्या एका बाजूने जायला सांगितलेलं आहे त्या एका बाजूने सर्वांनी जायचं आहे. तुमच्याबरोबर आमचे सर्व अध्यापक बंधू भगिनी असणार आहेत. त्या ज्या सूचना तुम्हाला सांगतील त्या पद्धतीनं तुम्ही हे करायचं आहे. ज्या ज्या चौकामध्ये आपण जाणार आहात, आपल्याकडे वेळ कमी आहे, लगेच त्या ठिकाणी ग्रुप करून जो कार्यक्रम आपल्याला सादर करायचा आहे तो कार्यक्रम सादर करायचा आहे. हा उद्देश असा आहे की लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज आणि व्यवसाय अभ्यासक्रम हा कशातच कमी नाही. अभ्यासात तर आपला डंका सगळीकडे आहे, खेळात आहे, तर सांस्कृतिकमध्ये सुद्धा आपला डंका सर्व महाराष्ट्रभर आपला आहे. आणि असा दबदबा आपल्या शाळेचा संस्थेचा सर्व महाराष्ट्रभर असतो. आणि आपण एक वेगळ्या पद्धतीनं यावर्षी शिवजयंती साजरी करतोय. दरवर्षी आपला वेगळा भाग असतो शिवजयंतीमध्ये. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण शिवजयंती साजरी करत असतो. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित वेगवेगळे प्रसंग असतील, वेगवेगळे पोवाडे असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्यामध्ये लाठीकाठीचा कार्यक्रम आहे, दानपट्ट्याचा कार्यक्रम आहे, असे वेगवेगळे कार्यक्रम आपण सादर करतोय. कारण का समाजाला समजावं, पलूस आणि पलूस परिसर नगरीला समजावं की या शाळेमध्ये विद्याबरोबर खेळ शिकवला जातो, सांस्कृतिक शिकवलं जातं, विद्यार्थ्याने कसं राहावं, कसं वागावं याचं ज्ञान या ठिकाणी दिलं जातं. हा उद्देश या कार्यक्रमामधून असतो. आणि यासाठी आपण हे महोत्सव किंवा हे कार्यक्रम आपण सादर करत असतो. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ. सर आठवी क च्या विद्यार्थी सूचना आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. आपण प्रशालेमध्ये जी ज्या मुली गेले पुढं हे मुलीला सांभाळून ह्या सगळे प्राप्त विद्यार्थी सगळे थांबायचे. इथून जायचं, तिथून रांगेतून या, रांगेतून.
म्हणून म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की जय दोघी पाहिजे बरं का थोडं झालं की आता झालंय ए बाबा तुम्ही पुढे मागणी मी त्या ठिकाणी आलो आवाज नाही बघा ती पण खुर्ची गाडी शूटिंग गाडीवर येणार माझं सरांच्या येतो येतो घेऊन तुमची गाडी चला तुमच्या गाडी सोडून नको बोंबळ आमचं जोरात दिसतो
ज्येष्ठ प्रतिष्ठित सन्मान्य नागरिक बंधू भगिनी हो. सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर मान्यवर गुरुजनवर्ग आणि इथे जमलेल्या मित्रमैत्रिणींना व सर्व शिवभक्तांना माझा नमस्कार. माझे नाव प्रेरणा अनिल पवार. आज मी एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 350 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या निराकुंभार म्हणजे शुभा, गणित निग्रह संस्थांच्या अत्याचाराचा काळ म्हणजे शुभा, एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा, सहजाच्या रक्ताची लाट म्हणजे शुभा, जगाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 350 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या देशामध्ये जन्मलेला सैनिक चक्रात म्हणजे शुभा, तुमचा माझा या जगाचा बाप म्हणजे शुभा, बाप म्हणजे शुभा. धन्यवाद. जय शिवाजी
सर्वांचे मधुसूदन प्रसारक मंडळाच्या मुलाचे सर्वांचे मनपूर्वक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदपरिणामे पुलकित झालेली महाराष्ट्र नगरी आज या महाराष्ट्र नगरीमध्ये स्वराज्याची शपथ घेऊन स्वराज्याचे तोरण बांधावे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाच्या पूर्वोत्तर विद्यानंद रम्य अशा नेत्रदीपक केंद्रामध्ये नगरीचे आराध्य दैवत श्री धोंडराज महाराजांच्या मनोगताने पावन झालेल्या त्या नगरीमध्ये म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव आणि इतरांचे शाबास तानाजी काय म्हणता पुन्हा एकदा विचार करा विचार केव्हा चालला सगळ्यात आवाज वाढवा जरा आवाज तू वाचून ना आता मग व्हा तर पुढं शंभो हर हर महादेव आज तुझ्या प्रेरणेने आम्ही निमित्त आहेत हे हिंदवी स्वराज्य
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आहे आणि त्यासाठी आणि याच हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही आमच्या रक्ताचा एक एक थेंब वाहण्यासाठी नेहमीच तयार आहोत आणि त्यासाठीच आम्ही कटिबद्ध आहोत. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. मावळ्यांनो, आपली जबाबदारी फार मोठी, मग त्यात भीती कसली लागेल? भीती नाही, पहिलं पाऊल कोणतं टाकायचं, कुठून टाकायचं याचाच विचार करतो आम्ही. त्यात भीती कसली लागेल? जेव्हा ती तिथं शपथ झाली ते कळलं का? म्हणजे मोहिमेतला फार पुढे पण मावळ्यांनो मराठी शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्याला फुटलाय घाम. याला कोण गाली आहे कोण, घरदारी पुसती बेघाम. बरी बेघाम झाली आजीची आई बंदा नजरेची दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी Thank you.
साता समुद्रा पार
भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी ताट होतील माना उंच होतील नगरा, ताट होतील माना उंच होतील नगरा. या आदरणीय एस एम कुमार सरजी, सर्व शिक्षक पंत भगिनी, त्याचबरोबर विद्यार्थी मित्र मैत्रिणी तसेच सर्व पोलीस नगरीतील ग्रामस्थ आपल्या या ठिकाणी सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे. शिवशंभू राजा सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की बरोबर पनवेल शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिराचे मुख्याध्यापक आदरणीय सावंतजी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात या ठिकाणी पुष्पहार अर्पण होतोय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. ताट होतील माना उंच होतील नगरा, या रयतेच्या राजाला. छत्रपती भगव्या रक्ताची धम्मत
आहे. भगव्या रक्ताची झलमत स्वाभिमानाची आग आहे. अरे घाबरतो जिंकलं सारा आकाश त्याने जिंकले सारे दुर्ग. जिंकलं सारा आकाश त्याने जिंकले सारे दुर्ग. विशाल सागरालाही पायमान घातलं त्यानं बांधून सिंधुदुर्ग. त्यानं बांधून सिंधुदुर्ग. जिंकला तो मुघलांना दिला आव्हान त्यानं त्या पोर्तुगीजांना. झेललं छातीवर त्यानं ब्रिटिशांना. अहो मराठ्यांचाच राजा तो पुरून उरला सगळ्यांना. छत्रपती शिवाजी महाराज की आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. विजय
सर्वांचे सहर्ष स्वागत. बहुबाजूने वादळे घेतली मला टोपीला कोणी आवाज सर्वस्व हरविता. राजा शिवाजी असो मनुष्य शक्ती दाता. राजा शिवाजी असो मनुष्य शक्ती दाता. शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मणराव कुर्लोकर विद्यामंदिर इंटर कॉलेज व चंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शाह भद्राय राजने. सह्याद्रीचा होय, दगड झाला तर सह्याद्रीचा होय, माती झाला तर महाराष्ट्राची होय, माती झाला तर महाराष्ट्राची होय, तलवार झाला तर गावाची मांडीवर देऊन दूध भात भरवला तो आमच्या महाराजांनी. तिनं राजांनी तिथं बाळ मांडीवर घेतलेलं आपल्या सर्वांचं या ठिकाणी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाच्या तर्फे सहर्ष स्वागत. सर्वांच्या नगरा जन्मदिनी झाले तुम्हाला, जन्मदिनी झाले तुम्हाला आमचा मानाचा मुद्रा, आमचा मानाचा मुद्रा.
लक्ष्मणराव किर्लोस्कर किर्लोस्कर विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज LCVC विभाग यांच्यामार्फत शिवजयंतीनिमित्त भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. माननीय मुख्याध्यापक श्री सावंतकर यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या रॅलीसाठी आपल्या पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश तुदाले साहेब, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे जयंत नाना कदम, संचालक जगन्नाथदादा सांगे, प्रशांत कुलकर्णी,
मराठी पावलं. मराठ्यांचा प्रत्येक अश्रू जिजाऊंनी साठवला होता. आई भवानी सत्याच्या अश्रू देऊन पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता. पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता. फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती माझी जिजाऊंच्या पोटी मराठ्यांच्या तारणहाराने जन्म घेतला. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, पुण्यवंत, जाणता राजा, ना शंकरो ना कैलासपती, ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक या चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती. देव माझा तो शिवछत्रपती, देव माझा तो शिवछत्रपती. अवघ्या 16व्या वर्षी कडक परत खेळणारे मावळे एकत्र केले आणि राहिले स्वराच्या मंदिरात. देवाला रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची स्थापना करणारे फक्त आणि फक्त शिवछत्रपतीच पाहिले. फक्त आणि फक्त शिवछत्रपतीच पाहिले. महाराजांना स्वराज्य निर्मिती करत असताना असंख्य संकटाला सामोरे जावे लागले. जेवढे मोठे संकट तेवढी मोठी त्याची उंची असते. महाराजांवर आलेली संकटे तर बघा. फत्ते खानाला मृत्यू होता. 40,000 फौजांनीशी अफजल खानाला मृत्यू होता. 1.25 लाख फौजांनीशी शाहिस्ते खानाला मृत्यू होता. 3.25 लाख फौजांनीशी मिर्झा राजे जयसिंगाला मृत्यूच होता. पण या सर्व संकटांना सामोरे गेले आणि स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अरे तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या. मनगटात बळ तर सगळ्यांच्याच होतं. तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या. मनगटात बळ तर सगळ्यांच्याच होतं. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवछत्रपतींच्याच मनात होती. फक्त आणि फक्त शिवछत्रपतींच्याच मनात होती. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं, राज तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरानं कळस. राज तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरानं कळस आणि दारात तुळस. राज तुम्ही होता म्हणून थंड राहिले सुवासिनीचे कपाळ. राज तुम्ही होता म्हणूनच झाली हिंदवी स्वराज्याची सकाळ. राज तुम्ही होता म्हणूनच झाली हिंदवी स्वराज्याची सकाळ. अरे कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना एकही मंदिर नसताना अब्जावधींच्या हृदयावर आधी राज्य केले, तेही अवघ्या 50 वर्ष युद्ध खेळण्यात गेली. उरलेल्या 35 वर्षांच्या आयुष्यात 750 वर्षांची गुलामगिरीला हादरवून टाकलं. आणि म्हणूनच कवी भूषण म्हणतात, साधित तुरंग वीर रंग में तुरंग चढ़ी, सर्जा शिवाजी जंग जीतन चलत है, भूषण बनत राज विहदन ग्रान के, नदी नद मद में गबरन के रलत है, एल फैल कैल बैल खलक में गैल गैल गजल की ठेल फैल सैल उसलत है, तारा सतरनी तुरी धारा में लगत जिमी थारा पर पारा परिवार यो हिलत है, इंद्र जिमी जंब पर बाबर सुअंब पर रावण संबंध पर रघुकुल राज है, पौन बारी बाह पर संबुरती नाह पर तो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है, दावा दुम्र दंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है, तेज मांस पर कान्हा जिमी कंस पर जय मच्छिंद्र वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. शत्रूच्या हृदयावर आधी राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. दिवस होता 3 एप्रिल 1680चा. महाराजांचं निधन झालं. महाराजांच्या निधनाची बातमी घेऊन फत्ते खान औरंगजेबाकडे निघाला. त्याला वाटलं की महाराजांच्या निधनाची बातमी ऐकून औरंगजेबाला आनंद होईल. तो मोठ्या आनंदाने धावत औरंगजेबाकडे निघाला. औरंगजेबापाशी आला आणि औरंगजेबाला म्हणाला, आला पण बडी खुशी की खबर है. औरंगजेबाने प्रश्नार्थक विचार, काय झालं? तेव्हा तो म्हणला, महाराज नदी राहा. हे ऐकताच औरंगजेब शांत झाला. त्याने त्याचे गुडघे जमिनीला टेकले आणि अवकाशाच्या दिशेने हात वर केले आणि म्हणाला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा बडा नेक बंदा तेरे पास आ रहा है. हे होते छत्रपती शिवाजी महाराज. शेवटी जाता एवढेच म्हणेन, हवेचा वेग जास्त नव्हता, हवेपेक्षाही वेग त्याचा जास्त होता. हवेचा वेग जास्त नव्हता, हवेपेक्षाही वेग त्याचा जास्त होता. असा जिजाऊचा शुभा लाखात नव्हे तर जगात एक होता. लाखात नव्हे तर जगात एक होता.
जरा एक मिनिट दादा जय क्या व्हिडिओ होय होय